नमस्कार. सगळ्या लाडक्या बहिणींना माझ्याकडून शुभेच्छा. आणि जे काही तुम्हाला हप्ते मिळत आहेत, ठीक आहे, त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देत आहे की लाडकी बहीण ई-के-वाय-सी कशासाठी करायची आहे आणि त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे हे मी तुम्हाला दिलेले सुद्धा आहे. 4 डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला आणि त्याची एकदम सोपी तुम्हाला रीत कशी आहे ते पूर्ण मी सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, लाडकी बहीण ई-के-वाय-सीसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट आहे ते पुढील प्रमाणे आहे. जसं की महिलेचं स्वतःचं आधार कार्ड, ठीक आहे. तुम्हाला स्वतःचं जे आधार कार्ड आहे तुमचं ओरिजिनल, तर ते स्वतः घेऊन जायचं आहे. नेट कॅफेवर फॉर्म तुम्हाला भरले जातील, ठीक आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा मोबाईलवर हा फॉर्म भरू शकता. दुसरं जे आहे की महिलेचं आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर, ठीक आहे. तुमचा जे आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, ठीक आहे, तर तो मोबाईल नंबर, तो फोन तुमच्यासोबत पाहिजे. तिसरी जी आहे माहिती ती आहे की महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड, ठीक आहे. आता बघा, काही काही महिलांचं कसं आहे की वडील नाही आहे, कुणाला पतीच नाही आहे, तर ठीक आहे, ज्यांच्या कुणाकडे वडिलांचं आधार कार्ड असेल तर वडिलांचं घेऊन जाऊ शकता किंवा पतीचं जर असेल तर पतीचं घेऊन जाऊ शकता. पण याबद्दल जी काही अपडेट आहे किंवा ज्यांना वडील नाही आहे, पती नाही आहे, याविषयी अपडेट आलेली नाही आहे. पण ज्यांच्याकडे आहे, ठीक आहे, ज्यांचे वडील आहेत किंवा पती आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे जर त्यांचं आधार कार्ड आहे, ठीक आहे, तर तुम्ही ते घेऊन जा. आणि तसंच वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड लिंक फोन नंबर, ठीक आहे. आता तुमच्या पतीचा तुम्ही जो काही दाखवणार आहे, ठीक आहे, म्हणजे जो तुम्ही आधार नंबर देणार आहे पतीचा, तर त्या आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्ही सोबत ठेवावा, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला 2 मोबाईल नंबर सोबत ठेवावा लागणार आहे. एक तुमचा स्वतःचा आणि एक तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा, ठीक आहे. आधार कार्ड पण 2 सोबत न्यावे लागणार आहे, वडिलांचं किंवा पतीचं, दोन्हीमधून एकाचं तरी पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि हा जो लाभ आहे म्हणजे हा कशासाठी केला जाणार आहे, कारण की खूप साऱ्या बहिणी ज्या आहेत त्या वंचित झालेल्या आहे. कशामधून? यामधून त्यांना रिजेक्ट केलेलं आहे. म्हणून सगळ्यांपर्यंत हा लाभ मिळावा म्हणून सरकारनं ही ई-के-वाय-सी ही बंधनकारक केलेली आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर सगळ्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आणि त्यानंतर ही जी मुदत आहे तुम्हाला 2 महिन्यासाठी दिलेली आहे. 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊन लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा. म्हणजे काय होणार की ई-के-वाय-सी केल्यामुळं तुमचे जे काही आधार कार्डनुसार तुम्हाला जे काही पैसे येतात, ठीक आहे, सगळ्या लाडक्या बहिणींना जे काही पैसे येतात तर ती सोपी रीत होणार आहे आणि सरकारपर्यंत कळणार आहे की हां, ही बहीण आता लाभ घेण्यासाठी म्हणजे तिचे जे डॉक्युमेंट आहे ते क्लिअर आहेत आणि ही लाभ घेण्यासाठी योग्य आहे. कारण की काय झालं होतं, मागच्या वेळेस खूप खूप माणसांनी महिलांचं बनावट आधार कार्ड बनवून त्यांनी स्वतः पैसे हडप केले आणि त्यांच्यामुळं ज्यांना खरंच गरज होती पैशांची तर त्या ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरल्या. त्यामुळे सरकारने ही जी लाडकी बहीण ई-के-वाय-सी आहे ही चालू केलेली आहे आणि या के-वाय-सीमध्ये ज्या बहिणी पात्र राहणार आहे म्हणजे ज्या अपात्र झाल्या होतात त्या पण पात्र होणार आहेत, कारण की त्यांची ई-के-वाय-सी केल्यामुळे सरकारपर्यंत हे जे त्यांचे डॉक्युमेंट आहे ते पोहोचतील. त्यांचे जे काही आधार कार्ड म्हणा, पतीचं आधार कार्ड किंवा वडिलांचं आधार कार्ड, ही सगळी माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आणि त्यामुळं तुम्हाला जे काही पैसे ते सुरळीत तुमच्या अकाउंटमध्ये येणार. चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे, ठीक आहे. ही ई-के-वाय-सी याच्यासाठीच आहे की ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिलांपर्यंत ही जे पैसे हे हस्तांतरित होणार, ठीक आहे. आता खूप काही महिला आहेत त्यांना हप्ते आलेले नाही आहेत, तर तशा महिलांना सुद्धा ई-के-वाय-सी केल्यामुळं जे काही पैसे त्यांचे राहिलेले, कुणाला 10,000 आलेले, कुणाला 12,000, कुणाला थोडेफार आलेलेच आहे, कुणाला तर आलेच नाही, तर त्या सर्व बहिणींना पैसे चालू होतील. त्यांना महिन्याचे 1,500 रुपये येणार, ठीक आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ही जी ई-के-वाय-सी ती लवकरात लवकर करू शकता. नेट कॅफेवर तुम्ही जाऊन तुमची जी काही माहिती आहे ती तिथं देऊन ई-के-वाय-सी करू शकता. म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड, वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड आणि तुमच्यासोबत 2 मोबाईल नंबर असणं गरजेचंच आहे, 2 फोन असणं गरजेचंच आहे, ठीक आहे. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी करा. 2 महिन्याच्या आतमध्ये म्हटलं तर 15-20 दिवसामध्ये तुम्ही करून टाकली पाहिजे, कारण की लवकरात लवकर आणि तुम्हाला तर माहितीच आहे की एका घरातील एकच महिलांना हा लाभ मिळणार आहे. तर त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जाऊन ज्यांना खरंच या पैशांची गरज आहे त्यांनी जाऊन ई-के-वाय-सी करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
थँक्यू.